जय शिवराय मित्रांनो, आज आहे 12 नोव्हेंबर आणि आपण पाहणार आहोत पुढील हवामान अंदाज। तसं ही माहिती ऑलरेडी दिलीच आहे, पण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांना धुळीचा थोडा त्रास होणार आहे, कारण की येणाऱ्या 19 आणि 20-21 तारखेला दक्षिण भारतामध्ये पाऊस बऱ्याच भागांमध्ये आगमन करणार आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यांवरती होणार आहे, ज्या जिल्ह्यांचा आपण आढावा घेऊयात। आणि तुम्हाला माहिती आहे, आपण जे ॲप्लिकेशन बनवायला टाकलं आहे ते लवकरच लॉन्च होण्याचा अंदाज आहे। त्यामध्ये कोर्स तर प्रोव्हाइड करणार आहेत, पण अशी जबरदस्त माहिती त्यामध्ये आपण अपलोड करणार आहोत जी बऱ्याचशा शेतकऱ्यांना आत्तापर्यंत मिळालेली नाही आहे। तर सर्वप्रथम आपण अंदाज बघूयात आणि शेवटपर्यंत टिकून राहा, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचूयात। कोर्स तर आहेच आहे, पण खूप गोष्टी त्यामध्ये तुम्हाला आवडेल अशा आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत थोड्याच दिवसामध्ये। तर बघा, राज्यातली थंडी 19 ते 20 तारखेपर्यंत लाट स्वरूपामध्ये राहणार आहे। त्यामध्ये खानदेश अति तीव्र थंडी 10 अंश आसपास, पारा 1 अंश सेल्सिअस मागे पुढे होईल, पण तो टिकून राहणार आहे। सेम विदर्भ, सेम छत्रपती संभाजीनगर, सेम नाशिक, अहिल्यानगर, इकडे अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळचा सुद्धा भाग आहे। पण 18 तारखेपासून जे काही बंगालच्या उपसागरातलं कमी दाब आहे तो तमिळनाडूला धुवाधार पावसाची नोंद घडवणार आहे। आंध्र प्रदेश त्यामध्ये आहेच, पण त्यानंतर कर्नाटकचे जे काही शेवटचे दक्षिणेकडील भाग आहेत, ज्यामध्ये हुबळी असेल किंवा त्यापेक्षाही खालचा जो काही भाग असेल, जो आपण दक्षिण कर्नाटक म्हणतोय, इथे मध्यम हलक्या पावसाची नोंद होईल। पण यामध्ये खूप वारं आहे, एवढा जोरदार मध्यम असा पाऊस यामध्ये होणार नाही, पण वारं खूप असल्यामुळे शितोडे वगैरे वगैरे होणार आहे। मग महाराष्ट्रावरती तो परिणाम होणार आहे, ज्यांचे पालेभाज्या पीक असतील, द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, किंवा ज्या पिकांना धुळी जमत नाही अशा शेतकऱ्यांना धुळी यायच्या अगोदरच अवघ्या 4-5 दिवसात एखादी सौम्य फवारणी करायची असेल तर करू शकता। औषधांची माहिती आपण त्या ॲपमध्येच सांगणार आहे तुम्ही। कोणी म्हणलं प्रचार, तर ठीक आहे, ॲपचं ओपन कर, एखादं पॅकेज घे आणि तिथं बघ काय तिथे पॅकेजचा मी जास्त पेड तिथे करणारच नाही आहे। पण सगळी जी काही औषधाची माहिती माझ्याकडं चांगली आहे, ज्यामध्ये भाव चांगले मिळणारे अशी काही पिकं आहेत, ते सगळं आता त्या ॲपमध्ये आपण इन्व्हॉल्व करणार आहे। मागील 6 महिन्यापासून हे डोकं लावलं होतं, पण ठीक आहे, पहिले आपण धुळीमध्ये बोलूया। तर या 17-18 तारखेपासून थोडंसं सौम्य अशा प्रकारचं खवल्याचं आभाळ, खारी आभाळ येणं किंवा सारवल्यासारखं आभाळ येणं, लालसर कलरचं आभाळ होणं, हे 17-18 तारखेपासून महाराष्ट्रात घडणार आहे अवघ्या 5 ते 6 दिवसामध्ये। त्यात लातूर, चंद्रपूर, हिंगोली, दक्षिण महाराष्ट्राचा समावेश आहेच। पण जसं ही 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख अशा प्रकारे ह्या 3-4 तारखा असतील, यामध्ये सांगलीमध्ये थोडं खवल्याचं आभाळ, कोल्हापूरमध्ये आहे, धाराशिव पट्ट्यामध्ये आहे, वातावरण थंडच राहणार आहे, गरमीचं वातावरण येणारच नाही। कदाचित दुपारच्या उन्हामध्ये आता जे काही सौम्य झालं आहे त्यामध्ये थोडीशी वाढ होईल, पण जास्त काही त्यामध्ये धाक नाही। पावसासंदर्भाचं सांगायचं म्हटलं तर पाऊस महाराष्ट्रात नाहीच। तुम्हाला मी पहिले व्हिडिओमध्ये सांगितले की आता 1-1.25 महिना फारसा मोठा त्रास नाहीच, पण नोव्हेंबर महिना झाला की डिसेंबर महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये थोडंफार आभाळ येणं, कुठं मोठं धारा उतरणं, एखाद्या जिल्ह्याची तशी टक्केवारी होऊ शकते, कारण की 100% तर क्लिअर वातावरण राहतच नाही 12ही महिन्यामध्ये। पण एवढा मोठा धाक नाही ज्यामुळे तुम्ही घाबराल। उलट काही जण म्हणतील की आता आम्हाला थोडासा जानेवारीमध्ये पाऊस पाहिजे, तर त्या महिन्यातलेही शेवटच्या आठवड्यामध्ये तो नक्की येणार आहे। जानेवारी, फेब्रुवारी ह्या शेवटचा आठवडा आणि त्याचा पहिला आठवडा, इथे काय झालं काय माहीत, प्रत्येक वर्षी थोडंफार का होईना त्या ह्या टायमिंगला वातावरण बिघडतं आहे। 26 जानेवारीच्या पुढे नाही तर मग पहिला आठवडा इथे बिघडतं म्हणजे बिघडतंच। तर अशी पद्धतीची मॉडेलनुसार तिथे डिटेल्स दिसते आहे की ह्या 2 आठवड्यामध्ये कोणता जानेवारी 26 मधला आणि फेब्रुवारीसुद्धा पहिला आठवडा 26 मधल्या ह्या 2 आठवड्यात पाऊस आहे, तोपर्यंत मोठा धाक नाही। हे कालही क्लिअर केलं आहे, मागच्या पण व्हिडिओमध्ये क्लिअर केलं, काल तर व्हिडिओ घेतलाच नाही आपण, त्याच्या मागच्या केअर पण क्लिअर केले। त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहा। तसं काही असल्यास थोडं बरी जिल्हे खांदून त्यामध्ये गुंतत असल्यास मी तुम्हाला क्लिअर सांगू। मग आता हा 17-18 च्या नंतर जे काही वातावरण बिघडतं आहे
त्याचा फक्त सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण भाग, ठीक आहे, याच्यामध्येच तो पाणी नाही, पण धुई धुकं अशा प्रकारचं खवल्याचा आभाळ येणार आहे. तर तुमच्या पिकं कोणती आहे त्यानुसार त्याचं नियोजन करा. 16 तारखेला आणि 17 तारखेला बुरशी नाशक किंवा धुईसाठी लागणारे जे काही फवारणी असतील कांदपाकाने सौम्य पद्धतीनं करा. लगेच लय औषध आणू नका, महागडण करू नका. एवढीही प्रचंड धुई नाही, 3 दिवसाचा विषय आहे. म्हणजे 19, 20, 21, ठीक आहे. एखादे 4 दिवस वाढतील, पण पिकं नाजूक आहेत बरेच जणांचे, त्यांना विलाज करा. आता बोलते ॲप्लिकेशन बाबत. तर ॲप्लिकेशनचा सर्वात मोठा मुद्दा आपण हवामान अभ्यासक जे काही जिल्ह्यानुसार आपल्याला कमीत कमी माझा प्लॅन तर असा आहे की प्रगतशील शेतकरी जो चांगल्या पद्धतीने पिकं घेतोय त्याला पावसासंदर्भात, धुईसंदर्भात हे समजलं पाहिजे आणि तो स्वतःसुद्धा त्याचा एक बेस मॉडेलनुसार ते देखील काम करू शकतो. त्यानंतर कृषी केंद्राला टार्गेट का केलं आहे आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं, त्याच्याकडे शेतकरी वर्ग येतो जास्त प्रमाणामध्ये की उद्या फवारा आणायचा वगैरे, तणनाशक चालेल का, पाऊस येईल का, असं वगैरे तो स्वतः डिटेल्स काढेल. त्यामुळे तिथे त्याचं आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना सोशल मीडियावरती आपली ताकद दाखवायची आहे, बरेच जण रील टाकतात, वेडवाकडं असतात, पण त्याच्याकडे थोडं डोकं आहे, अभ्यास आहे, BSc ॲग्री वगैरे झालेला तो शेतकरी आहे, तर त्याला प्रगतशील शेतकऱ्यापैकी त्याला चांगलं पिकं वगैरे घ्यायची आहेत. मग धुईचं लक्षणं, मुसळधार पाऊस कोणत्या दिवसात येणार आहे, मग पाण्याचं नियोजन कसं करायचं, एवढी डिटेलिंग आपण त्याला अँड्रॉइडवरती काढून देणार आहोत. त्यामुळे त्यांचंसुद्धा त्या कोर्समध्ये येणं स्वागत आहे. कोर्सची फी मी काही जास्त 10-5 हजार ठेवणार नाही, खूप कमी ठेवणार आहे. तुम्हाला ते ॲप्लिकेशन उघडलं समजून जाईल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची करणार आहोत की ज्या पिकांबद्दल, ठीक आहे, हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्या पिकांबद्दल ज्या शेतकऱ्याच्या मुलाला जास्त माहिती आहे, हा मुद्दा मेन आहे. की उदाहरणार्थ काही शेतकरी असेल की कापसाचं पीक एकरी 17, 18, 19, 20 क्विंटलपर्यंत काढतात ॲव्हरेज, कुठल्याही प्रकारचं पॅटर्न न वापरता. काही जण 2-2 बिया लावतात, काही जण 3-3 बिया लावतात. ते कसं करतात काय माहिती, त्यांनाच माहिती, ते सांगत पण नाहीत, कार्यक्रम वगैरे घेतात. पण त्यांना याच्यामधून आपल्या ॲप्लिकेशनमधून त्यांना इन्कम होणार आहे. आणि त्यांचे व्हिडिओ, जसं की आता कापूस लागवड केली, कोणतंही पीक धरा, तर कापसाचा तरबेज असलेल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओज आपल्याला प्रत्येक आठवड्याला आज त्याने कुठलं फवारणी केलं, कधी पाळी केली, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्या सोयीनुसार तो व्हिडिओ तिथं टाकणार आहे आणि त्याच्यानुसार त्याची प्रोसेसिंग कापूस काढेपर्यंत तुम्हाला ती आपल्याच ॲपमध्ये माहिती मिळणार आहे. आता राजमा पीक आहे, राजम्याबद्दल मला तर फारशी माहिती नाही, पण जर राजम्यामध्ये जो तरबेज आहे त्याला फवारणी माहिती आहे, कसं लावायचं हे माहिती आहे, कसं काय करणार आहे हे पण माहिती आहे, आणि शेवटी विकायचं कुठं हे पण माहिती आहे. याचे पण टोटली व्हिडिओ 10-5 व्हिडिओ त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या येणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना नवीन पिकं घेऊन कुठे विकायचं याची माहिती होणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्लस पॉईंट, आपण बाजारभाव अभ्यासक की कोणती किती ॲक्युरसीचे आहे ते पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. अशा खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हे ॲप्लिकेशन 4-5 दिवसामध्ये लॉन्च झालं की तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून कळवते येईल. पण जर तुम्हाला समजा माझ्याकडनं सांगण्यात नाही आलं की कुठे भेटतं, ते ॲप्लिकेशन प्ले स्टोअरलाच मिळणार आहे, लिगल आहे. त्यामुळे तोडकर हवामान अंदाज टाकलं की प्ले स्टोअरला ह्या 4-5 दिवसात येईल. सध्या कोणी तिथे येणार घेऊ नका, ते अजून लाईव्ह झालेलं नाही आहे. तर इथेच थांबतो. अजून काय त्यामध्ये पाहिजे तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये ते सुद्धा कमेंट करा, आपण नक्की त्या गोष्टीचा विचार करूया. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.